हॅलो माय डिअर व्ह्युअर. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे जे अपडेटेड रिझल्ट आहे, जे वेटिंग लिस्ट आहे, त्याच्याविषयी अपडेट तुम्हाला आज देत आहे. फ्रेंड, तुम्हाला करायचं काय आहे, आरोग्य.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर जायचं आहे. यामध्ये याचं हे मुख्य पृष्ठ, दॅट मीन्स मेन पेज जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी जे विविध तुम्हाला ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये नोकरी विषयक संधी यावर तुम्ही क्लिक करणार आहात. क्लिक केल्यावर तुमच्या समोर हे पेज ओपन होणार आहे, ज्यामध्ये नोकरी विषयक संधी आज 21/8/2024 आहे. यामध्ये अपडेटेड जे रिझल्ट आहे ते रिझल्ट अपडेटेड प्रतीक्षा सूची ज्याला आपण म्हणतो ते इथे उपलब्ध आहेत. 21/8 चे आधी परिचारिका खासगी पुरुष सुधारित प्रतीक्षा सूची 3 उपसंचालक आरोग्य सेवा नाशिकचे जे अधिपरिचारिका खासगी पुरुष सुधारित प्रतीक्षा यादी आहे ती इथे लागलेली आहे. वेटिंग लिस्ट इथे उपलब्ध आहे. त्यानंतर ही सेकंड लिस्ट आहे. त्यानंतर अधिपरिचारिका शासकीय पुरुष सुधारित प्रतीक्षा सूची 3 उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक यांची ही यादी इथे उपलब्ध आहे. अधिपरिचारिका शासकीय महिला सुधारित प्रतीक्षा सूची 3 उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक यांची ही यादी इथे प्रसिद्ध झालेली आहे. फ्रेंड, बऱ्याचशा याद्या इथे प्रसिद्ध झालेल्या आहे 21/8 या तारखेच्या. तर तुम्हाला करायचं काय आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलेला होता, कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला होता, ते पद या ठिकाणी उपलब्ध आहे का ते तुम्हाला फक्त पाहून घ्यायचे. उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर कंत्राटी पद्धतींची जाहिरात इथे उपलब्ध आहे. त्यानंतर मालेगाव मनपा स्तरावरील एपिडेमिओलॉजिस्ट पदभरतीची जाहिरात इथे उपलब्ध आहे. या सगळ्या जाहिराती व्हॅलिड आहेत. फ्रेंड, मी ज्या जाहिराती तुम्हाला दाखवते त्या सगळ्या व्हॅलिड असतात आणि महत्वाच्या जाहिराती असतात. त्यानंतर इथून पुढच्या ज्या आहेत, कोल्हापूर इथली प्रतीक्षा सूची इथे दिलेली आहे. त्यानंतर इथे हिवताप अधिकारी कार्यालय धुळेची जी जाहिरात होती, जी पोस्ट होती ती या ठिकाणी अपडेटेड प्रतीक्षा सूची इथे दिलेली आहे. तर फ्रेंड, यापैकी एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपण ओपन करून पाहणार आहोत की यामध्ये काय आहे. तर इथे जाऊन ओपन करून ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे, ओपन करून घ्यायची आहे. आणि या पीडीएफ मध्ये तुम्ही पाहत असणार आहे, तुम्हाला दिसत असेल की या पीडीएफ मध्ये 2 नावं या ठिकाणी दिलेली आहे, जी की मेल आहेत, ओपन आहेत आणि त्यांचं या ठिकाणी मार्क ऑप्टेन दिलेली आहे. त्यानंतर इथे रिमार्क आहे की कोणत्या पोस्टसाठी त्यांनी ऍप्लिकेशन दिलेलं होतं आणि ते कोणत्या पोस्टसाठी सिलेक्ट झालेले आहे. फार्मसी ऑफिसर साठी त्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे. ही वेटिंग लिस्ट आहे. फ्रेंड, वेटिंग लिस्ट मध्ये काय होतंय की पहिली जी लिस्ट लागलेली असते त्या लिस्ट मध्ये कदाचित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ते फुलफिल झालेले नसतील किंवा त्यांचं दुसरी कुठे सिलेक्शन वगैरे झालेलं असेल, तर त्यांची जी जागा आहे ती जागा रिप्लेस केली जाते नेक्स्ट कॅन्डिडेटने. तर हे नेक्स्ट कॅन्डिडेट आहे, जे की लकी कॅन्डिडेट आहे आणि त्यांचं नेक्स्ट वेटिंग लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सगळ्या जागा ओपन करून पाहू शकतात. तुमची जर व्हॅकन्सी इथे असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची इथे जर प्रतीक्षा सूची लागलेली असेल तर ती ओपन करून पहा तुमचं नाव आहे का. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तुम्हाला डेट येणार आहे आणि त्या डेटवर तुम्हाला तिथे प्रेझेंट राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. एवढी नोटीस तुम्हाला द्यायची होती फ्रेंड. तर ही नोटीस व्यवस्थित पाहून घ्या आणि वेबसाईटला जाऊन तुमचं नाव आहे का ते पाहून घ्या. 21/8 चे हे अपडेट आहेत, हे व्यवस्थित पहा आणि जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचं नाव आलेलं असेल तर डॉक्युमेंट तयार ठेवा.